इथे पण नाहीये, बेडरूम मध्ये पण नाहीये, पूर्ण किचन खंगाळून काढलं, तिथे पण नाहीये. आता कोमलला अशी कोणती जागा लपवायला सापडलीये जी मला माहित नाहीये? स्मार्ट. हंस, हा? हे काय आहे? हे काय करताय तुम्ही? कोमल, तू लाडू कुठे लपवून ठेवलेस? लाडू? कोणते लाडू? कोमल, मला माहितीये तू लाडू घरात लपवून ठेवलेस. कधीपासून शोधतोय, मला सापडत नाहीयेत. सांग ना. हंस, घरात लाडू नाहीच आहेत, मग मिळणार कुठून? हे बघ कोमल, माझ्याशी खोटं बोलू नकोस. नाही हंस, मी खरंच बोलते, घरात लाडू नाहीयेत. कोमल, माझी खूप इच्छा झाली आहे लाडू खाण्याची. प्लीज कोमल, मला सांगून टाक लाडू कुठे ठेवलेस, लाडू कुठे लपवून ठेवलेस, मला कुठेच दिसत नाहीयेत. हंस, हे पहा, तुम्हाला जेव्हाही आवडती वस्तू खायची इच्छा होते, मी तुम्हाला बनवून देते की नाही? हो. मी खोटं नाही बोलते, तुमची शपथ घेऊन सांगते की लाडू घरात नाहीयेत. कोमल, मला कोणीतरी सांगितलंय की तू घरात लाडू लपवून ठेवलेस. कुणी सांगितलं? माझा फोन कुठे आहे? माझ्या मेसेज मध्ये आहे. हे बघ बघ. पोपटलाल भाऊ, चष्मा कुठे ठेवला मी? कमाल आहे. माधवी, ए माधवी, काय? माझा चष्मा मिळत नाहीये. आणि मिळणार सुद्धा नाही, कारण मी तो लपवलाय. चांगलंय. आता ते काय? लपवलाय मी तो, जाणून बुजून. नाही मिळणार. का बरं? कारण तुम्ही पण माझ्यापासून काहीतरी लपवलंय. मी काय लपवलंय? एक बातमी. कोणती बातमी? मला काय माहित, ते तर तुम्हालाच माहित की तुम्ही काय लपवलंय. पण माधवी, मी तुझ्यापासून कोणती गोष्ट का लपवेन? तेच तर मी तुम्हाला विचारतेय. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या बायकोला नाही सांगू शकत? नाही, अशी कोणतीही गोष्ट नाही. अशी कोणती गोष्ट नाहीये तर का लपवताय तुम्ही? सांगून टाका. अगं, पण जेव्हा मलाच माहित नाहीये की मी कुठली गोष्ट लपवतोय, तर मी कसं सांगू शकेन की मी कुठली गोष्ट लपवतोय? तुम्ही आता बोलणं फिरवताय. हा माधवी, आता माझं डोकं फिरतंय. नाही, तू मला सांग की मला कुठलीही गोष्ट तुझ्यापासून लपवायची काय गरज आहे? मला काय माहित, नवऱ्यांचा कुठे भरोसा असतो? आता यात नवरा बायकोची गोष्ट मध्येच कुठून आली? का? आपण नवरा बायको नाही आहोत का? आणि नवरा बायकोच्या मध्ये कधीही आड पडदा नसावा. माधवी, आपल्या घरात खिडकीशिवाय कुठेच पडदा नाहीये. फालतू विनोद नकोय. तुम्ही खूप बदलला आहात. तुम्ही आधी माझ्यापासून काही लपवत नव्हता, पण आता तुम्ही गोष्टी लपवायला लागला आहात. अरे माधवी, मी तुझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवत नाहीये. मला माहित होतं तुम्ही मला नाही सांगणार. खूप बदललात तुम्ही, खूप बदललात. अरे, ही तर रुसली. माधवी, अगं हे बघ माधवी, अगं माझ्याकडे बघ तरी. माधवी, तू तोंड का फिरवतेस? तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला नाही माझा. तुम्ही नक्कीच काहीतरी लपवताय. पण मी काहीच लपत नाहीये माधवी. राहू द्या, तुम्हाला नाही सांगायचं ना, नका सांगू. मी पोपट भाऊजींनाच विचारते. पोपटलालचा काय संबंध? माधवी, जर मलाच माहित नाहीये मी कोणती गोष्ट लपवतोय, तर पोपटलालला कशी माहित असणार? कारण त्यांना माहित आहे. त्यांनी मला मेसेज केला होता आणि त्यांनी लिहिलंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी गोष्ट लपवताय. हो, आणि त्यांनी हे पण लिहिलंय की जेव्हा मी तुम्हाला विचारेन की तुम्ही माझ्यापासून काय लपवताय, तेव्हा तुम्ही मला सांगणार नाही की तुम्ही माझ्यापासून काय लपवताय. बरोबर बोलले होते पोपट भाऊजी, बरोबर. दाखव, मेसेज दाखव मला. कसं वाचणार? माधवी, चष्मा मिळेल? नाही मिळणार. पोपटलाललाच फोन करून विचारतो. या पोपटलालचा फोन पण लागत नाहीये. स्विच ऑफ. ते काहीही असो, पहिलं तू मला हे सांग की इतकी इम्पॉर्टंट गोष्ट तू माझ्यापासून का लपवली? कोणती गोष्ट? कोणती गोष्ट? अय्यर, हा आपल्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ओके, पण बबिता, अगं अशी काय गोष्ट आहे? काय सांगितलंय पोपटलालने? ना तू काही सांगत आहेस, ना ही पोपटलालचा फोन लागत आहे. हे बघ, सरळ सांगून टाक. असं झालंय तरी काय? प्लीज. तुला नोकरीवरून काढून टाकलंय ही गोष्ट तू मला कधी सांगणार होतास? हे मी केव्हा सांगणार होतो? काय? पण बबिता, मी असं का सांगू? ओके, ऐक, बस इथे बस. ठीक आहे? अरे
हे बघ अय्यर, मला सगळं काही नीट समजतंय. तुझं इन्कम बंद होईल, तुला टेन्शन होणार, पण प्लीज काही क्षणासाठी आपल्या मेल इगोला जरा बाजूला ठेव आणि सत्य परिस्थितीला तोंड दे, ठीक आहे? काय बोलतेस? मेल इगो? बबिता, यामध्ये मेल इगोची गोष्ट कुठून आली? बबिता, तुला काय बोलायचं आहे मला काही समजत नाहीये. अय्यर, तू माझ्यापासून एवढी इम्पॉर्टंट गोष्ट का लपवलीस? ओके, ऐक, हे बघ, मी एज्युकेटेड आहे, ठीक आहे? मी जॉब करेन, आपण दोघं मिळून मेहनत करूया, ठीक आहे? तुला काळजी करायची काहीच गरज नाहीये, सगळं ठीक होईल, मी आहे ना. बबिता, मला नोकरीवरून नाही काढलंय. पोपट भाऊ खोटं बोलूच शकत तर मग नाही. काय मी खोटं बोलतोय? फोन दे तुझा, मी आताच तुझ्या बॉसला फोन करते, सगळं खरं कळेल मला. बॉसला फोन देते. बबिता, बॉसला फोन नको करू. बबिता, बॉसला या सगळ्या गोष्टी विचारशील तर माझं इम्प्रेशन डाऊन होऊन जाईल. अय्यर प्लीज, आता बहाणे बनवणं बंद कर, ओके? आणि खोटं तर बोलूच नकोस. अय्यर, हे बघ, आपल्याला सत्याला सामोरं जावंच लागेल, ओके? बबिता, काय सत्य आणि कशाला सामोरा? माझी नोकरी अगदी सही सलामत आहे. तर मग पोपट भाऊनी असा मेसेज का केला? कारण पोपटलाल वेडा झालाय. हो बरोबर आहे, एकटा तूच स्पॉट आहेस ना, बाकी सगळे तर इथे वेड आहेत, हो ना? हे बघ बबिता, मी एकदम खरं बोलतोय. पोपटलालने तुला चुकीचा मेसेज केलाय. पोपट भाऊनी तर मेसेज करून खूप चांगलं केलं, नाहीतर पूर्ण आयुष्यभर तू माझ्यापासून हे लपवलं असतंस. बबिता, हे बघ बबिता, माझं जरा ऐक. हे बघ बबिता, मी अगदी खरं सांगतोय, माझी नोकरी नाही गेली, मला कोणी नोकरीवरून नाही काढलं. प्लीज प्लीज दया कर आणि आता खोटं बोलणं बंद कर. इनफ इज इनफ, ओके? प्लीज. बबिता, मी खोटं नाही बोलत आहे, मला कोणी नोकरीवरून नाही काढलंय. तुझी शपथ बबिता, मी तुझी शपथ घेतो. खरंच? बबिता, मी तुझी खोटी शपथ कधी घेऊ शकतो का? तर मग पोपट भाऊनी असा मेसेज का केला?